नमस्कार. आज आपण पालकवडीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी अगदी 10 मिनिटामध्ये खमंग अशी पालकवडी कशी बनवायची ते बघणार आहोत. लहान मुले जर पालक खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना या वड्या बनवून देऊ शकता. हे पहा, पालकवडी बनवण्यासाठी मी इथे अशा पद्धतीची मोठी पालकाची पाने घेतली आहेत. ही पाने आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या पालकाची पानांची आपल्याला देठ काढून टाकायची आहे. देठ म्हणजे काड्या काढून टाकायच्यात. आपल्याला फक्त पानं घ्यायची आहेत. हे पहा, अशा पद्धतीने जास्त छोटी पानं घ्यायची नाही आहेत. हे पहा, अशा पद्धतीचीच मोठी पाने घ्यायची आहेत आणि त्याची पूर्ण देठ काढून टाकायची आहेत. हे पहा, मी इथे पूर्ण या पानांच्या काड्या काढून घेतल्यात. हे पहा, इथे आपण वडी बनवण्यासाठी साहित्य बघूया. हे पहा, इथे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी थालीपीठ भाजणी घ्यायची आहे. तुमच्याजवळ जर थालीपीठ भाजणी नसेल तर तुम्ही इथे चकलीची भाजणी असेल ती घेतली तरीही चालेल. मी इथे थालीपीठ भाजणी घेतली आहे. 1 चमचा पांढरे तीळ घेतलेत, लाल तिखट घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घेतलेत. आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या, आलं आणि कोथिंबीर घेतली आहे. हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं आहे. हे बघा, मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे. इथे आपल्याला एका भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, थालीपीठ भाजणी अर्धी वाटी. थालीपीठ भाजणी नसेल तर तुम्ही याऐवजी चकलीच्या भाजणीचं पीठ देखील घालू शकता. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, पांढरे तीळ, लाल तिखट आणि मिक्सरला फिरवलेलं हिरवं वाटण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. भज्याचं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ भिजवायचं आहे. हे पहा, एकदम पाणी घालायचं नाही आहे, पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे. भाजणीच्या पिठाने ही वडी छान अशी खमंग लागते. हे पहा, या पद्धतीने मी हे पीठ भिजवून घेतलं आहे. एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथे मी पालकाची पाने घेतली आहेत. या पानांना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि या पानांचा रोल बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पालक वडी बनवली तर ती चवीला खूप छान लागते आणि मुले देखील आवडीने खातील. हे पहा, आणि आपल्याला अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे. सगळ्या पानांना आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे. गॅसवरती कढाईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वड्या बनवून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचं आहे. ह्या वड्या चवीला अप्रतिम लागतात. एकदा नक्की बनवून बघा. मी इथे पूर्ण पानांच्या वड्या बनवून घेतल्यात. हे पहा, एकदम मस्त झाल्यात आणि चाळणीमध्ये आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. वाफवताना आपल्याला ह्या पूर्ण वाफवायच्या नाही आहेत, अर्धवटच वाफवून घ्यायच्या आहेत. म्हणजे कमी गॅसवरती 5 मिनिटं ह्या वड्या आपण वाफवून घेणार आहोत. हे पहा, कढाईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला. यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी कमी गॅसवरती ह्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. पूर्ण वड्या वाफवायच्या नाही आहे, अर्धवटच वाफवायच्या आहेत. पालकाची पाने ही
पटकन शिजतात। हे पहा, इथे आपल्या वड्या वाफल्या गेल्यात, पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त। आणि ह्या अशा जरी खाल्ल्या तरी अगदी छान लागतात। मी इथे या वड्या 50 ते 60% इतपतच शिजवल्यात, यापेक्षा जास्त शिजवायच्या नाही आहेत, अर्धवटच शिजवून घ्यायच्यात। हे पहा, इथे आपल्या वड्या किती छान झाल्या आहेत, ते एकदम मस्त। आता आपल्याला या वड्यांना फोडणी देऊन घ्यायची आहे। ह्या अशा जरी खाल्ल्या तरी अगदी छान लागतात, चवीला खूप मस्त लागतात। गॅसवरती कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तुम्ही ह्या तेलामध्ये तळून देखील घेऊ शकता। मी इथे फक्त वड्यांना फोडणी देऊन घेणार आहे। 1 ते 1.5 पळी तेल घातले, त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, छोटा अर्धा चमचा। जिरे घातलेत, छोटा अर्धा चमचा। आणि पांढरे तीळ घेतले 1 चमचा। थोडंसं हिंग घालायचं आहे, पाव चमचा। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ह्या वड्या थोड्याशा परतून घ्यायच्यात। हे पहा, अशा पद्धतीने। या पद्धतीने वड्यांना फोडणी दिली तर त्या अगदी छान लागतात आणि खमंग लागतात। हे पहा, एकदम मस्त। हे पहा, आणि ह्या छान परतून घ्यायच्या आहेत, थोड्याशा कुरकुरीत होईपर्यंत। ह्या वड्या खाताना छान अशा कुरकुरीत लागतात वरतून। हे पहा, एकदम मस्त अशा परतून घेतल्यात मी, पाहू शकता तुम्ही किती छान झाल्यात, ते एकदम मस्त झाल्यात। काढून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या वड्या आपल्याला याच तेलामध्ये परतून घ्यायच्यात। हे पहा, इथे मी राहिलेल्या वड्या अशा पद्धतीने परतून घेतल्यात, काढून घ्यायच्या आहेत आणि तयार आहेत। इथे आपल्या मस्त अशा खमंग, खुसखुशीत आणि थोड्याशा कुरकुरीत अशा पालक वड्या एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।